नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक्स, स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस. आता हे इलेक्ट्रिक चार्जेस कसे तयार होतात? जर आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी पाहिलेली, काही नॅचरल एक्झाम्पल पाहूया, त्यावरून आपल्या लक्षात येईल की इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते. ज्यावेळेस आपण रबिंग प्रोसेस करतो, त्या रबिंग प्रोसेसमध्ये फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी मिळते. ज्यावेळेस आपण इन विंटर व्हेन वी रिमूव्ह स्वेटर अ क्रॅकलिंग साऊंड शुड बी हर्ड. विंटरमध्ये आपण क्रॅकलिंग साऊंड ऐकतो. स्वेटर जर आपल्याला काढायचा असेल तर त्या ठिकाणी क्रॅकलिंग साऊंड ऐकू येतो. फायबरची चेअर असेल तर फायबर चेअरवर काय होतील, आपले केस जे आहेत ते त्या ठिकाणी अट्रॅक्ट झाल्यासारखे होतात. म्हणजे त्या ठिकाणी काय तयार होईल की टायनी इलेक्ट्रिक चार्जेस त्या ठिकाणी डेव्हलप होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्यामुळे हेअर काय होतात, अट्रॅक्ट होतात. तसंच विंटरच्या सीझनमध्ये स्वेटरचा जो काही क्रॅकलिंग आवाज येतो, हा हेअर आणि स्वेटर त्या ठिकाणी स्टिक्स झालेले असतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचा अनुभव येतो. तसंच क्लाउड्स असतील, इन रेनी सीझनमध्ये लाईटनिंग तयार होते. ही लाईटनिंग जर दोन क्लाउड एकमेकावर जर घर्षण केल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, घर्षण इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि त्या ठिकाणी लाईटनिंग किंवा इलेक्ट्रिसिटी तयार होते. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. आपण या ठिकाणी आणखी एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येते. ड्राय हेअरवर जर आपण कंगवा जर आपण रब केला, घासला, तर त्या ठिकाणी काय होईल की टायनी पार्टिकल किंवा पेपर्स त्या कोंबवर अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी स्टॅटिक चार्जेस तयार होतात आणि या स्टॅटिक चार्जेसलाच काय म्हटलेलं आहे एन्शियंटली, आंबर रब विथ फर विच प्रोड्युसेस द अट्रॅक्टिंग प्रॉपर्टीज ऑफ लाईट पीसेस और लाईट पार्टिकल्स, दॅट इज वेदर विल बी अट्रॅक्टिव्ह. फेदर्स जे पीसेस असतात, मोर पीस असेल किंवा कोंबडीचे पंख असतील, तर त्याचे बारीक जे पीसेस असतात ते काय होतात, त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात आणि याला आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. दिस इज कॉल्ड द स्टॅटिक चार्जेस. आणि हे स्टॅटिक चार्जेस या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅटिक चार्जेस असतात आणि हे चार्जेस कुठं तयार झालेले असतात, तर अणू जो आहे ॲटम मधला सर्वात लहानात लहान पार्टिकल जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिऑन असतो. न्यूक्लिऑनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल, त्याला आपण प्रोटॉन म्हणतात, आणि इलेक्ट्रॉन हे क्लाउड सारखे काय होतात, त्याच्या भोवती फिरत असतात. त्यामुळे त्या दोघांमध्ये काय असते, बाइंडिंग एनर्जी असते आणि त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय होते, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे आपल्याला एक एक्झाम्पल या ठिकाणी जर का आपण कन्सिडर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपल्याला कशा पद्धतीने इलेक्ट्रिक और स्टॅटिक चार्जेस आपल्याला स्टोअर्ड करता येतात एखाद्या चार्जिंग मटेरियल बॉडीमध्ये, कशा पद्धतीने आपल्याला स्टोअर करता येतील. पहा या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी दोन वेगवेगळे एक ग्लास रॉड घेतला आणि दुसरा आपण या ठिकाणी रबरचा रॉड घेतलेला आहे आणि दुसरा आहे ग्लास रॉड आणि रबर रॉड. हे दोन्ही वेगवेगळे गुणधर्म असणारे रॉड असतात. त्याचबरोबर आपण फर घेतलं, फर आणि ग्लास रॉड घेतला. जर हा फर आणि ग्लास रॉड आपण रब केला, एकमेकांना घर्षण निर्माण केलं त्याच्यामध्ये, तर या ठिकाणी काय होईल की ग्लास रॉड काय करेल, याचा इलेक्ट्रॉन्स हा काय होईल, या फर मध्ये ट्रान्सफर होईल. इलेक्ट्रॉन शुड बी ट्रान्सफर. टायनी पार्टिकल जो आहे हा इलेक्ट्रॉन, या ठिकाणी चार्ज आपण इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनसाठी आपण प्लस ई देतो, तर इलेक्ट्रॉनसाठी
-e हा चार्ज आपण त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे कोणताही चार्ज प्लस क्यू इक्वल टू त्या ॲटम मध्ये किती असेल तर त्या ठिकाणच्या एन ई प्लस ऑर मायनस ई याच्यावर अवलंबून असेल. एन म्हणजेच काय, टोटल प्रिन्सिपल नंबर किती आहेत, किती शेल्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या सेल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावर काय डिपेंड्स आहे, टोटल चार्ज किती असेल. हा टोटल चार्ज आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतो किंवा काढता येतो. समजा एखादा चार्ज मटेरियल झालेला आहे, या ठिकाणी ग्लास रॉड आपण रब केल्यामुळे काय होईल तर ज्यावेळेस हे दोन्ही मटेरियल एकमेकांच्या जवळ असतील त्यावेळेसच काय होईल, याच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होईल किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस त्या ठिकाणी काय होतील, प्रोड्यूस होतील किंवा तयार होतील. हे तयार झालेले या ठिकाणी फर मध्ये काय होतील तर निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन तयार होईल आणि ग्लास मधला इलेक्ट्रॉन गेल्यामुळे हा काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. म्हणजे ग्लास रॉड वर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. आणि जर आपण या ठिकाणी रबर रॉड आहे, रबर रॉड वर काय तयार होईल, निगेटिव्ह चार्ज तयार होईल. हे जर एकमेकांना घासले तर या ठिकाणी प्लस और मायनस चार्जेस तयार होतील. हा प्लस चार्जेस एखाद्या चार्ज बॉडी, एखादी बॉडी असेल तर त्या बॉडीवर आपण बॉडीच्या जवळ जर ठेवलेलं असेल कोणती चार्ज मटेरियल असेल, त्या चार्ज मटेरियलच्या जवळ तयार झाला तर याच्यावर काय तयार होईल, इंड्यूस्ड चार्ज तयार होईल. हा इंड्यूस चार्ज कसा तयार होईल, याच्यामध्येच इलेक्ट्रॉन असतात आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स फ्री अवस्थेमध्ये असतात. हे फ्री अवस्थेतले इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी पेरिंग तयार करतात आणि अशा पद्धतीनं काय होईल की या दुसऱ्या मटेरियल बॉडी काय होईल त्या ठिकाणी चार्ज होईल. म्हणजे अशा पद्धतीने काय होते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार नाहीत. या ठिकाणी कॉन्टॅक्ट झाला तर कॉन्टॅक्ट नाही, कॉन्टॅक्ट पासून दूर असताना सुद्धा त्या ठिकाणी काय होतात, इलेक्ट्रिक चार्जेस तयार होतात. म्हणजे इंड्यूस, याला काय म्हणतो आपण, इंड्यूस इफेक्ट. म्हणजे विदाउट ट्रान्सफरिंग द इलेक्ट्रॉन्स देयर शुड बी अ इलेक्ट्रिक चार्जेस सेटअप फॉर अ व्हाईल. आणि काही वेळाच्या नंतर आपण हा ग्लास रॉड रिमूव्ह केला तर काय होईल, या ठिकाणचा सुद्धा चार्ज रिमूव्ह होईल. अशा पद्धतीचं जे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळते त्याला आपण काय म्हणतो, याच्यामुळे ही बॉडी काय झालेली आहे, चार्ज बॉडी झालेली आहे. जर आपण या रबिंग प्रोसेस केलं तर याला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी मध्ये काय होईल की जो इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो रबिंग प्रोसेस मध्ये किंवा फ्रिक्शन प्रोसेस मध्ये, इलेक्ट्रॉन हा काय करतो, ग्लास रॉड त्याच्या जवळचा इलेक्ट्रॉन फर कडे ट्रान्सफर होतो. तात्पुरता फर कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यामुळं हा काय होईल, निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि ग्लास रॉड काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल किंवा पॉझिटिव्हली चार्ज रॉड किंवा डिस्क तयार होईल. म्हणजे ग्लास रॉड जर आपण घेतलेला असेल तर हा ग्लास रॉड काय दाखवतो, त्या ठिकाणी दर्शवतो पॉझिटिव्ह चार्जेस त्या ठिकाणी दर्शवले जातात. तर फर मध्ये काय दाखवलं जाईल तर त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज मटेरियल शुड बी निगेटिव्ह पार्टिकल ऑफ इलेक्ट्रॉन्स विल बी चार्ज. आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मटेरियल शुड बी चार्ज. त्या ठिकाणी काय होईल, मटेरियल हा चार्ज होईल. आणि कोणत्याही इलेक्ट्रॉन्सवर, या इलेक्ट्रॉन्सवर चार्ज किती असतो, 1.6 into 10⁻⁻19 जूल, 19 कुलम काय असेल, एवढी त्याच्यावर चार्ज असतो. 1.6 into 10⁻19 कुलम. याला आपण काय म्हणलेलं आहे, क्वांटायझेशन. क्वांटायझेशन झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ग्लास रॉड काय करेल, हा इलेक्ट्रॉन फर कडे ट्रान्सफर करेल, त्या प्रक्रियेला आपण क्वांटायझेशन ऑफ द चार्जेस असं म्हणतो. चार्ज काय झाला त्या ठिकाणी
क्वांटाईज झालेला आहे. डिस्क्रीट चार्जेस शुड बी ट्रान्सफर फ्रॉम वन मटेरियल बॉडी टू अनदर मटेरियल बॉडी व्हेन दे आर इन कॉन्टॅक्ट टू फ्रिक्शनल फोर्सेस. आणि त्या फ्रिक्शनल फोर्सेसमुळे या ठिकाणी तात्पुरता चार्ज काय होईल, त्या मटेरियलवर स्टोअर्ड होईल. म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, स्टॅटिक चार्जेस असं म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी चार्जेस जो आहे किंवा इलेक्ट्रिक चार्जेस आपल्याला तयार करता येत नाही. याचे बेसिक लॉज आपल्याला काय सांगता येईल, कोणताही चार्ज आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येणार नाही. तर तो चार्ज कुठं स्टोअर्ड केलेला असतो, त्या मटेरियल मध्ये स्टोअर्ड केलेला असतो चार्ज. आणि चार्ज हा काय असेल, त्याची अल्जेब्रिक सम असेल. ज्या ठिकाणी ज्या पार्ट मध्ये तो चार्ज स्टोअर केलेला असेल, समजा या ठिकाणी मटेरियल बॉडी असेल, तर या मटेरियल बॉडी मध्ये हा निगेटिव्ह चार्ज इथं आहे, परत इथं आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्ज असेल, तर टोटल चार्ज ऑफ मटेरियल बॉडीज अल्जेब्रिक सम ऑफ these charges Q1, Q2, Q3 plus Q4 so on. अशा प्रकारे किती चार्जेस आहेत, त्या टोटल चार्जेस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट मध्ये त्या ॲटमच्या वेगवेगळ्या सेक्शन मध्ये असतील, त्या ठिकाणची टोटल अल्जेब्रिक बेरीज म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी त्या ॲटम्सवर किंवा त्या मटेरियलवर टोटल चार्ज हा त्या ठिकाणच्या चार्जवर डिपेंड्स आहे. एकूण चार्जेस किती आहेत त्या चार्जवर तो डिपेंड्स आहे. आणि एखाद्या मटेरियल मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या सारखीच असते. नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सारखेच असतात. त्यामुळे ते मटेरियल काय असेल, इलेक्ट्रिकली काय असेल, न्यूट्रल असेल. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक नेट चार्ज शुड बी झिरो. त्या मटेरियलवर इलेक्ट्रिक चार्ज हा, नेट इलेक्ट्रिक चार्ज हा झिरो असतो. कारण प्रोटॉनचा चार्ज काय असेल, प्लस ई, आणि इलेक्ट्रॉनचा मायनस ई चार्ज. त्यामुळे या ठिकाणचा टोटल चार्ज काय होईल, टोटल चार्ज इक्वल टू झिरो असेल. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जेस हे टोटली नेट इलेक्ट्रिक चार्जेस शुड बी झिरो असतील. आणि ज्या वेळेस रबिंग प्रोसेस होईल त्यावेळेस काय होतील, हे इलेक्ट्रॉन्स फ्री असतात आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स थर्मल एनर्जी घेतात. त्यावेळेस आपण एखाद्या मटेरियलला रबिंग प्रोसेस करतो त्यावेळेस काय होईल, हीट तयार होते. आणि या हीटमुळे काय होईल, की ती हीट एनर्जी इलेक्ट्रॉन्स काय करतात, येतात. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी तयार होते. आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, त्या पार्ट मधून एस्केप होतात. तसंच आपण पाहिलं की ग्लास रॉड ज्यावेळेस आपण रबिंग करत असतो फरवर, त्यावेळेस ग्लास रॉड मधला जो काही इलेक्ट्रॉन्स आहे, हा इलेक्ट्रॉन्स काय होतो, थर्मल एनर्जी मुळे काय होईल, फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी तयार होते. आणि त्यामुळेच तो काय होईल, त्याच्यामधून ग्लास मधून काय होईल, तो फर कडे ट्रान्सफर होईल. आणि फर काय होईल, त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज होईल. आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळे हा याच्यावरचा चार्ज कोणता होईल, ग्लास रॉड वरचा चार्ज हा पॉझिटिव्ह असेल. म्हणजे अशा पद्धतीने काय होतील, की फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला चार्जेस हे त्या ठिकाणी चार्जिंग करता येईल आपल्याला. आणि याला ट्रान्सफर ऑफ चार्जेस ऑन अ मटेरियल बॉडी should be called as a charging phenomena or charging process or quantization of the process in which the charges should be transferred. अशा पद्धतीने ही काय होतात, चार्जेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. आणि कोणतेही चार्जेस आपल्याला तयार करता येत नाहीत. जे धन प्रभारित कण अणूमध्ये असतात त्याला आपण प्रोटॉन म्हणतो.
त्यालाच आपण पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणतो. तर इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती क्लाउडने जे विखुरलेले असतात त्याला आपण निगेटिव्ह चार्ज पार्टिकल किंवा इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. अशा पद्धतीनं आपण पाहिलं की या ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते. करंट इलेक्ट्रिसिटी तयार होण्यासाठी दोन चार्जेस त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि दोन चार्जेस काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. लाईक चार्जेस, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. अनलाईक चार्जेस म्हणजे काय की ज्या ठिकाणी ग्लास रॉड आहे, ग्लास रॉडवर काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज जो असेल तो एबोनाइट रॉडवर असेल. एबोनाइट रॉड हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा ग्लास रॉड आहे. जर ग्लास रॉड चार्ज झालेला आणि एबोनाइट रॉड हा चार्ज झालेला जर एकत्र आणला तर काय होतील, ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. दे आर अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे त्यांच्यामध्ये काय तयार होईल, अट्रॅक्टिंग प्रॉपर्टीज तयार होतील. त्याला काय म्हणलेलं आहे, अट्रॅक्टिंग प्रॉपर्टीज. दे आर अट्रॅक्ट इच अदर. तर या ठिकाणी जर आपण दोन ग्लास रॉड चार्ज झालेले एकत्र आणले तर काय होईल, ते एकमेकांना काय करतील, दूर लोटतील, रिपेलिंग करतील. दे आर रिपेलिंग इच अदर. एकमेकांना काय करतील, दूर लोटल्या जातील. त्याला आपण रिपेलिंग फेनॉमेना किंवा रिपेलिंग प्रोसेस असं म्हणतो. या ठिकाणी दोन ग्लास रॉड असतील किंवा दोन एबोनाइट रॉड असतील, दोन एबोनाइट रॉड असतील जे निगेटिव्ह चार्ज असतील, तर एबोनाइट रॉड काय करेल, एकमेकांना रिपेल करेल, एकमेकांना रिपेल करेल. याला रिपेलिंग फेनॉमेना असं म्हणतात. आता आपण काय पाहिलेलं आहे की देयर आर टू टाइप ऑफ चार्जेस. वन इज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड अनदर इज अ निगेटिव्ह चार्ज. अनलाईक चार्जेस लाईक ग्लास रॉड आणि एबोनाइट रॉड काय होईल, अट्रॅक्ट इच अदर, व्हाईल टू ग्लास रॉड रिपेल इच अदर, while two ebonite rod also repel each other. So that we can say that आपल्याला असं म्हणता येईल का, त्या ठिकाणी चार्ज ऑन बॉडी attracts or repel each other. That is the property of material body which any charge body that attracts or repel to the other charge body. त्यानंतर कोणत्याही चार्ज बॉडीचा या ठिकाणी चार्ज किती असेल, 1.6 इंटू 10⁻90 कुलम एवढा त्या ठिकाणी चार्ज असतो. तर आपल्याला दुसरं ॲडिटिव्ह नेचर आपल्याला काय सांगता येईल, ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जेस. ॲडिटिव्ह नेचर पाहूया काय सांगता येईल आपल्याला. ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जेस मध्ये आपल्याला काय सांगता येते की टोटल इलेक्ट्रिक चार्जेस ऑन द ऑब्जेक्ट इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इलेक्ट्रिक चार्जेस डिस्ट्रीब्युटेड ऑन डिफरंट पार्ट. म्हणजे त्या पार्ट्स मध्ये जेवढे काही इलेक्ट्रिक चार्जेस त्या ठिकाणी असतील ते पॉझिटिव्ह चार्जेस असतील, तर ते पॉझिटिव्ह चार्जेस किती असतील तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, नेट इलेक्ट्रिक चार्जेस त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तेवढे असतील. त्याची जर आपण अल्जेब्रिक बेरीज केली तर त्या ठिकाणी नेट चार्जेस आपल्याला तेवढे मिळतील. तर दुसरं आपल्याला सांगता येईल, जर दोन इक्वल आणि अपोजिट चार्ज बॉडी असेल तर ते जर एकत्र आणलं तर त्याच्यावरचा जो काही इलेक्ट्रिक चार्ज जो असेल तो काय होईल, एकमेकांना बॅलन्स करतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी नेट चार्ज काय होईल, 0 होईल. त्यामुळे इलेक्ट्रिकली ॲटम न्यूट्रल असेल, कारण ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखीच असते. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे आपल्याला ॲटम इलेक्ट्रिकली त्या ठिकाणी काय असतो, न्यूट्रल असतो. देयर इज अ नो चार्ज ऑन दी ॲटम्स. आणि या ठिकाणी आपल्याला ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येते, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्जेस विथ दॅट मासेस काय सांगता येईल, तर
the masses of particle consisting an object are always positive, consider करा, whereas the charges distributed on different parts of the object may be positive or negative, consider करा. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल की the total mass of an object is always positive, whereas the total charge on the object may be पॉझिटिव्ह, झिरो और नेगेटिव्ह आपल्याला सांगता येईल. कोणत्याही मासिव्ह ऑब्जेक्ट मध्ये त्या ठिकाणी टोटल चार्ज हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो किंवा त्या ठिकाणी झिरो असतो. उदाहरणामध्ये आपण ॲटम पाहिलं, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ज्यावेळेस आपण रबिंग प्रोसेस करतो त्यावेळेस ग्लास रोड काय होतो, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज होतो, तर फर हा निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तयार करतो. एबोनाइट रॉड रब विथ सिल्क, सिल्क मध्ये काय तयार होईल तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि एबोनाइट रॉड हा निगेटिव्ह चार्ज तयार होईल. सिल्क काय करेल, त्याच्यातला इलेक्ट्रॉन्स तो एबोनाइट कडे ट्रान्सफर करेल ज्यावेळेस रबिंग प्रोसेस होईल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला काय सांगता येईल की या ठिकाणी चार्जेस हे ट्रान्सफर होत असताना कोणत्याही चार्ज मटेरियल बॉडी असेल तर त्या ठिकाणी चार्जेस हे एकतर पॉझिटिव्ह असतील किंवा एकतर ते निगेटिव्ह असतील किंवा त्या ठिकाणी झिरो चार्जेस त्या ठिकाणी असतील. याला आपण ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्जेस असं म्हणतो. आणि ॲडिटिव्ह नेचरमध्ये आपण पाहिलेलं आहे की चार्जेस हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात जेव्हा त्या ठिकाणी फ्रिक्शनल एनर्जी दिल्या जाईल त्यावेळेस ती मटेरियल बॉडी चार्ज मटेरियल बॉडी होते. आणि ती चार्ज मटेरियल बॉडी मधले चार्जेस आपण कसे पाहतो, त्या ठिकाणी अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द इलेक्ट्रिक चार्जेस डिस्ट्रीब्युटेड ऑन डिफरंट पार्ट्स ऑफ ऑब्जेक्ट. वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये जर त्या ऑब्जेक्टच्या पार्टमध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा नेगेटिव्ह चार्ज असतील याची अल्जेब्रिक बेरीज जी होईल त्या अल्जेब्रिक बेरीजेनुसार काय ठरल्या जाईल, त्या ठिकाणचा टोटल इलेक्ट्रिक चार्ज हा ऑब्जेक्टचा ठरला जातो. आणि आपण पाहिलं या ठिकाणी क्वांटायझेशन ऑफ चार्जेस पाहिलेलं आहे. आणि आता पाहायचं आहे कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस. कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस मध्ये आपण दोन रॉड पाहिले या ठिकाणी, ग्लास रॉड आणि एबोनाइट रॉड. ग्लास रॉड जर आपण फरवर रबिंग प्रोसेस केलं तर ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, तर फरवर काय होईल निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तयार होईल. तर सिल्क रब विथ एबोनाइट जर केलेलं असेल तर सिल्कवर काय होईल पॉझिटिव्ह चार्ज होईल आणि एबोनाइट रॉडवर निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तयार होईल. आणि याला आपण चार्ज हे आपण तयार करू शकत नाही किंवा आपल्याला त्याला नष्ट करता येत नाही. तर आपण त्या ठिकाणी क्रिएट करू शकत नाही चार्जेस किंवा नष्टही करू शकत नाही. त्यामुळे चार्जेस काय होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केल्या जातात. म्हणजे या ठिकाणी काय होईल, एबोनाइट रॉड हा सिल्कचा इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो आणि एबोनाइट रॉड हा निगेटिव्ह चार्ज मटेरियल त्या ठिकाणी चार्जिंग प्रोसेस त्याच्यामध्ये होईल आणि निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी तयार होतो. ज्यावेळेस आपण म्हणतो बॅटरी, मोबाईलची बॅटरी आपण चार्जिंग करत असतो, मोबाईलची बॅटरी आपण ज्यावेळेस चार्ज करत असतो त्यावेळेस एक चार्ज त्या ठिकाणी काय होतो स्टोर्ड होतो, तर दुसरा इंड्यूस चार्ज त्या ठिकाणी तयार राहतो. हा इंड्यूस चार्ज काय करेल, त्या चार्जला त्या ठिकाणी स्टोअर केल्या जातो आणि त्या स्टोअर कॅपॅसिटी सेलमध्ये काय प्रक्रिया होते पहा, कोणताही केमिकल सेल्स जर आपण पाहिलेला असेल तर 1.5 व्होल्टचा जो सेल असतो त्याचे दोन वेगवेगळे टर्मिनल असतात आणि त्या ठिकाणी ड्राय मटेरियल केमिकल्स टाकलेलं असते. ज्यावेळेस आपण हे दोन्ही टर्मिनल एकत्र कनेक्ट करतो त्यावेळेस त्यामध्ये काय होते केमिकल रिॲक्शन होते
आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे काय होतात की चार्जेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. कोणता चार्ज ट्रान्सफर होतो? सर्वात लहान जो आहे तो इलेक्ट्रॉन्स काय होतो? पॉझिटिव्ह चार्जकडे ट्रान्सफर होतो. त्यामुळे त्या ठिकाणी एम्प्टी रिकामी स्पेस तयार होते. पॉझिटिव्ह चार्ज साठी एक स्पेस तयार होतो. त्यामुळे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला तयार होतात, तर दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह चार्जेस त्या ठिकाणी स्टोअर केले जातात. अशा पद्धतीनं आपल्याला चार्जेस काय करता येतात? स्टोअर करता येतात आपल्याला. आणि चार्ज स्टोअर परमनंटली त्या ठिकाणी आपल्या मटेरियलमध्ये त्या ठिकाणी करता येऊ शकते. त्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस असे म्हणतो. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस हे दोन प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतो. कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस मध्ये आपल्याला काय सांगता येते की आपल्याला चार्जेस हे तयार करता येत नाही किंवा चार्जेस आपल्याला डिस्ट्रॉय करता येत नाही. म्हणजे नेमकं आपल्याला काय सांगता येते? फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. आणि फोर्सेस बिटवीन द चार्जेस दोन प्रकारचे, लाईक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, रिपल्सिव्ह फोर्सेस. उदाहरणामध्ये ग्लास रॉड आणि एबोनाइट रॉड असेल, याच्यामध्ये अनलाईक चार्जेस तयार होतात. दोन ग्लास रॉड असतील तर ते काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. म्हणजे त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह फोर्स असेल. तर फर आणि ग्लास याच्यामध्ये जर आपण रबिंग केली तर ते एकमेकांना काय करतील? अट्रॅक्ट करतील. एक ग्लास रॉड आहे आणि दुसरा रबरचा रॉड असेल तर त्याच्यामध्ये ते चार्ज जर असेल, रबरमध्ये निगेटिव्ह आहे, ग्लासमध्ये पॉझिटिव्ह आहे, ते एकमेकांना काय करतील? अट्रॅक्ट करतील. एक्सपेरिमेंटली आपण जर पाहिलं, भेंडगोळीचं उदाहरण घेतलं, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. आणि लाईक चार्जेस म्हणजे सारखे चार्जेस काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. तर वेगवेगळे चार्जेस, एक धन प्रभारित असेल आणि दुसरा ऋण प्रभारित चार्ज असेल तर त्याच्यावर काय तयार होईल? दोन वेगवेगळे चार्जेस जर एकत्र आणले तर ती काय करतील? एकमेकांना ओढतील. म्हणजे ओढणारा फोर्स तयार होईल. त्याला आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी फोर्सेस बिटवीन चार्जेस आर टू. वन इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि अदर इज अ रिपल्सिव्ह फोर्स. अशा प्रकारे दोन फोर्सेस आपल्याला त्या ठिकाणी चार्जेस मधून आपल्याला पाहायला मिळतील. दोन प्रकारचे चार्जेस पाहिल्या, त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा आपण चार्जेसच्या पाहिल्या. चार्ज कसे तयार होतात हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. चार्ज आपल्याला तयार करता येत नाही किंवा चार्जेस आपल्याला नष्ट करता येत नाही, तर ते आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी मटेरियल बॉडी काय होते? चार्जिंग प्रोसेस होते. ती मटेरियल बॉडी चार्ज होते किंवा इलेक्ट्रिफाईड होते असं त्याला आपण म्हणतो. आता हे चार्जेस आपल्याला, चार्जेस फोर्स हा आपल्याला कुलम्ब्स लॉनी आपल्याला त्याचा फोर्स आपल्याला काढता येतो. समजा हे दोन चार्जेस आपण स्टॅटिक दोन चार्जेस जर काही अंतरावर आपण जर ठेवलेले असेल, एका एअर मीडियम मध्ये ठेवले किंवा वेगवेगळ्या मीडियम मध्ये आपण ठेवले, तर त्या ठिकाणी स्टॅटिक चार्जेस आपल्याला मॅथमॅटिकली कशा प्रकारे डिराईव्ह करता येतो हा आपल्याला कुलम्ब्स लॉ द्वारे आपल्याला सांगता येईल. जर दोन मासिव्ह चार्ज पार्टिकल किंवा चार्जेस जर आपण सेपरेटेड बाय अ स्मॉल डिस्टन्स इन अ मीडियम, देन दॅट फोर्स कॅन बी गिवन बाय द कुलम्ब्स लॉ. आणि त्याला आपण कुलम्ब्स लॉ असं म्हणतो. त्याद्वारे आपल्याला तो लॉ आपल्याला डिराईव्ह करता येतो. पाहूया आपण. आता कुलम्ब्स लॉ
which governs the interaction between the charges at rest. When the 2-point charges at rest, we have to consider the force of attraction. What is the Coulomb's law stated that which is in the scalar form. स्टेटमेंट आपल्याला काय सांगता येईल की द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2-point चार्जेस at rest is directly proportional to product of magnitude of charges. म्हणजे फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असेल त्या दोन प्रोडक्ट ऑफ चार्जेसच्या आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्या जे काही चार्जेस आपण सेपरेट केलेले आहेत त्या डिस्टन्सच्या इनव्हर्सली प्रमाणामध्ये काय डिपेंड्स आहे, फोर्स हा डिपेंड्स आहे. त्यामुळे आपल्याला स्केलर पद्धतीने आपल्याला फोर्स कशा पद्धतीनं लिहिता येईल या ठिकाणी परत एकदा त्याचं स्टेटमेंट पाहून घ्या. स्टेटमेंट काय सांगते की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और repulsion between 2-point charges at rest is directly proportional to product of magnitude of charges and inversely proportional to square of distance between them. आता आपल्याला काय करता येईल या ठिकाणी दोन चार्जेस आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. कुलम्स लॉ आपल्याला कशा पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. explanation of Coulomb's law in स्केलर फॉर्म मध्ये आपल्याला Coulomb's law कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येईल. स्टेटमेंट आपण पाहिलेलं आहे. या स्टेटमेंट नुसार आपण काय केलं या ठिकाणी दोन चार्जेस आपण कन्सिडर केले. लेट अस कन्सिडर दिस इज अ पॉइंट चार्ज. This is a Q1 point charge and another point charge which is a Q2 point charge. Both are positive. दोन्ही काय असतील या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस. आपण वेक्टर फॉर्म मध्ये नंतर पाहूया. या ठिकाणी दोन चार्जेस पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये काय तयार होईल, रिपल्सिव्ह फोर्स तयार होईल. रिपल्सिव्ह फोर्स कशावर अवलंबून आहे, स्टेटमेंट वरून आपल्याला काय लिहिता येते, स्टेटमेंट वरून आपल्याला काय सांगता येईल की दोन फोर्सेस कशाच्या प्रमाणामध्ये आहेत, त्याच्या चार्जेसच्या प्रोडक्ट ऑफ चार्जेस. पहिला चार्ज Q1 आणि दुसरा चार्ज Q2 याच्या प्रोडक्ट वर अवलंबून आहे. त्यानंतर फोर्स कशावर अवलंबून आहे, या दोघांचं डिस्टन्स. सपोज दॅट डिस्टन्स इज R. R एवढं डिस्टन्स आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R². याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. 1 आणि 2 वरून काय लिहिता येते, फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय लिहिता येते, F प्रपोर्शनल टू Q1 Q2 डिवायडेड बाय R² लिहिता येईल. मग F इक्वल टू कॉन्स्टंट घ्यावं लागेल K किंवा ऑप्शिलॉन K इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय R². K म्हणजे काय, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काय आहे तो, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. हा K हा काय आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. K किंवा ऑप्शिलॉन R घेतो आपण, त्याला आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हा K किंवा ऑप्शिलॉन R आपल्याला काय लिहिता येते, 1/4 ऑप्शिलॉन 0. जर एअर मीडियम असेल तर आपण हवेसाठी काय घेतो, माध्यम असेल. जर हे दोन चार्जेस हवेमध्ये ठेवलेले असतील, रेस्ट पोझिशन मध्ये असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शिलॉन 0 घेता येईल. 4 ऑप्शिलॉन 0 ER किंवा K ची किंमत घेता येईल. त्यावरून आपल्याला F बरोबर काय लिहिता येते, 1/4 ऑप्शिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R². म्हणजे हे इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. याच इक्वेशनला आपल्याला
लिहिता येईल. म्हणजे कुलम्स लॉद्वारे आपल्याला काय सांगता येते, जर दोन चार्जेसचा फोर्स कशावर डिपेंड्स आहे, या ठिकाणी Q1 Q2 आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, आणि या ठिकाणी हा कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 1/4πε0 म्हणजेच काय ER किंवा के, त्यालाच आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय म्हटलेलं आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हा कॉन्स्टंट आपल्याला वेगवेगळ्या मीडियम मध्ये हा कॉन्स्टंट वेगवेगळा त्या ठिकाणी असतो. जर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणतो. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण रिपल्सिव्ह फोर्स असं म्हणतो. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण व्हेक्टर फॉर्मेशन ऑफ कुलम्स लॉ म्हणतो. आपण पुढील पाठामध्ये पाहूया व्हेक्टर्स लॉ, आपण त्या ठिकाणी व्हेक्टर फॉर्मेशन पुढच्या भागामध्ये आपण पाहूया.